हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवूयात फणसाची भाजी, तेही वेगळ्या पद्धतीने, म्हणजेच काळ्या मसाल्यातील फणसाची भाजी। चला तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर हे बघा, सर्वात पहिले इथे आपल्याला फणस घ्यायचा आहे। तर मी इथे पाव किलो फणस घेतलेला आहे। आता या फणसाला आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून फणसाचा चिकटपणा निघेल। अशा प्रकारे आपल्याला या फणसाला धुवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी चोडून छान फणस धुवून घेत आहे। त्यानंतर आता आपण भाजीला लागणाऱ्या वाटणाकडे बघूयात। तर हे बघा, मी इथे अद्रक, लसूण आणि खोबरं अशा प्रकारे काळा कुट्ट भाजून घेतलेला आहे। नंतर धने आणि जिरे पण भाजून घेतले। त्याचबरोबर कांदा पण मी अशा प्रकारे काळपट भाजून घेतलाय। आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। तर आता मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालत आहे। आता आपण याचा वाटण तयार करून घेऊयात मिक्सरला पाणी घालत। हे बघा, अशा प्रकारे आपला वाटण तयार झालेला आहे। नंतर आता आपण भाजीला फोडणी द्यायची तयारी करूयात। तर हे बघा, आपल्याला कढईमध्ये ऑइल घ्यायचं आहे। तर मी पहिले फणस फ्राय करून घेणार आहे, त्यामुळे थोडासाच ऑइल घेतलेला आहे। आता हा फणस आपल्याला या कढईमध्ये टाकायचा आहे। म्हणजेच आता आपण फणस हलका ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेत आहोत। तर तुम्हाला फणस फ्राय करायचं असेल तर करू शकता, किंवा ही स्टेप तुम्ही स्किप पण करू शकता। तर बघा, फणस इथे आपला हलका ब्राऊन फ्राय झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊयात। तर हे बघा, आता मी हा फणस काढून घेत आहे। तर फणस काढल्यानंतर पुन्हा मी याच सेम कढईमध्ये ऑइल घेत आहे। तर तुम्हाला दुसरी कढई जरी वापरायची असेल तर वापरू शकता, पण मी हीच कढई वापरणार आहे। तर हे बघा, ऑइल गरम झालं की आपल्याला वाटण यामध्ये घालायचं आहे। आता हा वाटण आपण छान फ्राय करून घेऊया 2 ते 3 मिनिटं। हे बघा, झाकण ठेवत मी हा फ्राय करून घेत आहे। तर आपण या वाटणातले सर्व जिन्नस छान भाजून घेतले होते, त्यामुळे आपल्याला वाटण शिजायला खूप कमी टाईम लागेल। तर हे बघा, आता ऑइल सुटलेलं आहे मसाल्याला। आता आपण यामध्ये टोमॅटो घालूयात। तर मी इथे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याच्या बिया काढून घेतल्या आहे। आता आपण टोमॅटो पण 2 ते 3 मिनिटं सॉफ्ट करून घेऊयात झाकण ठेवत। तर हे बघा, इथे आपला टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला आपल्या रोजच्या जीवनातील बेसिक मसाले घालायचे आहेत। तर मी इथे सर्वात पहिले लाल तिखट घालत आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद, आणि मी इथे 1 चम्मच काळा मसाला घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले पुन्हा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, आता आपल्याला मसाल्याचंच पाणी घालायचं आहे, तर जेणेकरून आपले मसाले लागतील नाही खाली। त्यामुळे आपण इथे पाणी घातलं आहे। पुन्हा आपण हा ढवळून घेऊयात, मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवत पुन्हा 2 मिनिटं याचा ऑइल सुटेपर्यंत ठेवूयात। तर हे बघा, इथे ऑइल सुटलेला आहे या ग्रेव्हीला। आता आपण फ्राय केलेला फणस यामध्ये घालूयात। आता हा फणस पण आपल्याला या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे। आता फणस परतून झालं की लगेच हा आपल्याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये। नंतरच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। तर झाकण ठेवत मी पुन्हा 2 ते 3 मिनिटं हा शिजवून घेत आहे। तर हे बघा, ऑइल सुटलं आहे पुन्हा छान या भाजीला। आता आपण यामध्ये पाणी घालूयात। तर मी इथे गरम पाणी करून टाकत आहे। तर गरम पाणी करून टाकल्यामुळे आपल्या भाजीची तर्रीही टिकून राहते। तर आता झाकण ठेवत पुन्हा आपण भाजी शिजवून घेऊयात। तर तुम्हाला जेवढा रस्सा घट्ट किंवा पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। तर हे बघा, जवळपास 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली इथे भाजी शिजलेली आहे। तर अशा प्रकारे इथे आपली काळ्या मसाल्यातील भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करा, आणि आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।